पीसीएमसीपासून एकदम जवळ असलेल्या या कार्तिक स्वामी मंदिराचा व्लॉग पूर्ण बघा. टू माय चॅनल कॉर्पोरेट फोटो ब्लॉगर. आज आपण चाललोय एका मंदिरामध्ये. इव्हिनिंग साठी ते मंदिर तुम्हाला पीसीएमसी पासून फार जवळ आहे. पुण्यापासून थोडं लांब आहे, पण पीसीएमसी मधून, निगडी मधून, चिंचवड मधून खूप जवळ आहे. तर मी तुम्हाला तिथं कसं पोहोचायचं आणि ते मंदिर कसं आहे ते पुढे दाखवेन. त्यासाठी व्हिडिओ. जर तुम्ही वाकड पुनावळेच्या हायवेनी जर येत असाल तर हायवेनी सरळ यायचं. एक्सप्रेस वेला न जाता समोरच्या रस्त्याने सरळ येऊन आपल्याला देहू रोडचा चौक लागेल. एक रस्ता गोराडेश्वरला जातो, दुसरा रस्ता उजव्या साईडचा देहूला जातो. तर आपल्याला गोराडेश्वरच्या रस्त्याला लेफ्ट घ्यायचा आहे. मी दाखवतो कुठून घ्यायचा तो. तर हा समोरचा चौक आहे. त्यातला राईट साईड जातो देहूला, लेफ्ट जातो गोराडेश्वरला. तर आपल्याला लेफ्ट वळायचंय. लेफ्ट वळलं इकडे लेफ्ट घ्यायचा आणि अजून एक लगेच लेफ्ट आहे. हा जो लेफ्ट आहे, इथे कार्तिक स्वामी मंदिर म्हणून बोर्ड आहे. तिथून हा लेफ्ट घेतला की सरळ पुढे जायचं. सरळ पुढे गेलो की अजून एक राईट आहे. तो राईट आहे. इथून राईट घेतलं की आपल्याला डोंगरावरती जे मंदिर दिसतंय, इथून दिसतंय का, तर पार्किंग मध्ये जातो. पार्किंग साठी भरपूर जागा आहे. इव्हिनिंगला तुम्ही आला तर कधी चांगलं. आता मी तुम्हाला इथून पुढे मंदिर कसं आहे ते दाखवतो. अशा काही थोड्याशा पायऱ्या आहेत आणि हा रस्ता पण आहे गाड्यांसाठी. या पायऱ्या चढलं की आपण मेन एंट्रन्सला जातो. तू भारी दिसत, चांगलं दिसतं एकदम. इव्हिनिंगच्या वेळी जर तुम्ही इथे गेला तर तुम्हाला खूप आवडेल. तर या ठिकाणी नक्की जा. याचे गुगल लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. इथे वेगवेगळे मंदिर आहेत. हनुमान मंदिर, कार्तिक स्वामी मंदिर, बालाजी मंदिर, साईबाबा मंदिर, सर्वग्रह याची मंदिर आहेत. अशाच नवीन ठिकाण बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि या मंदिराला लवकर भेट द्या. धन्यवाद.